हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर आपण बघूया. तर बघा, तुम्ही बघू शकतात की आपण खूप सुंदरसे असे छोटे छोटे पाऊच बनवलेले होते, पेन्सिल पाऊच. आणि खूप दिवसांनी चॅनलवर छोटे छोटे पाऊचचा व्हिडिओ मी परत एकदा घेऊन आलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे पाऊच तयार करून घर बसल्या हे पाऊच तयार करून तुम्ही सेल करू शकतात, विकू शकतात, किंवा तुमचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे पाऊच तुम्ही तयार करू शकतात. तर हे पाऊच बनवणं अगदी सोपं आहे. कोणालाही हा पाऊच बनवता येईल. ज्यांना शिलाईचं जास्त सामान म्हणजे शिलाईचं जास्त काही माहीतच नाही, ते सुद्धा हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाऊच तयार करू शकतात. चला तर बघूया. तर हा पाऊच कसा तयार करायचा आणि काय लागणार आहे. तर बघा, असे हे मी 2 पीस तयार करून घेतले होते. तर याच्या खाली तुम्ही बघू शकतात मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि मध्ये फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने जे फॉर्म सीट्स जे साड्यामध्ये लिंकतात त्याचा तुम्ही वापर करू शकतात. बघा, इथे मी असे काही 3 तुकडे जोडलेले आहे. एक पिवळ्या रंगाचा, एक स्किन कलरचा आणि एक ब्लॅक कलरचा. असे हे मी 3 तुकडे जोडून घेतलेले आहे आणि या तुकड्यांवर मी शिलाई मारलेली आहे काळ्या दोऱ्याने. तर बघा, त्याचं माप आहे 6 इंच, म्हणजे 6.5 इंच, आणि पूर्ण जे माप आहे ते 11 इंच. असे आपल्याला 2 पीस लागणार आहे. तर बघा, हा छोटासा जो तुकडा आहे तो 6 इंचाचा आहे, नंतर 3 इंचाचा, नंतर हे 3 इंचाचा. असे हे तुकडे आपण तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला फॉर्म सीट लावून लायनिंग करून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे जे पाऊच आहे, पेन्सिल पाऊच, तुम्हाला बनवता येईल. तर बघा, मी काय केलेलं आहे, इथून एवढं मी माप तुम्हाला दाखवून देते आधी. बघा, हे इथून आपलं हे 6.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे 6 इंचाची मार्किंग केलेली आहे, 6.5 इंचाची. आणि खूप सोपं आहे. तो अगदी बघितल्यासुद्धा तुम्हाला बनवता येईल. आणि 6 इंचाची मार्किंग झाली, त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी याचा मध्य काढून घेत आहे. तर हा आपला झालेला मध्य. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, 6 इंच जी आपण मार्किंग केली होती आणि मध्याचं आपण रेष मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने जसं स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्ही इथे. तर बघा, या ठिकाणी आपण रेष मारून घेतलेला आहे दोन्हीही साईडला. आता काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, शिलाई मारल्यानंतरच तुम्ही हे कटिंग करू शकतात. जेणे काय होतं, सोपं बी पडतं आणि काही आपला पाऊच जो आहे तो बिघडणार नाही. तर बघा, मी आधी शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करत आहे. बघा, अशा पद्धतीने परत दुसराही पीस आपण. तर बघा, असंही कट केलं तरी चालेल, पण मला असं आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगते, डायरेक्ट अशी मार्किंग केली आणि इथे तुम्ही कट केलं तरी चालतं. पण मी कधीही जास्त करून असं करतच नाही, मी माझ्या पद्धतीने चालते. तर बघा, परत मी एकदा माप घेणार आहे. तर हे बघा, हे 6.5 इंचाची मार्किंग केली दोन्हीही साईडला आणि याचा मी मध्य काढलेला आहे. बघा, काय होतं, काय टायमाला आपला जो पीस आहे तो छोटा मोठा होतो, त्याच्यामुळे काय टायमाला मी असेच मार्किंग करून घेते. बघा, आपली मार्किंग झालेली आहे, सेम आहे. तर दोन्हीही जे आपण मार्किंग केली त्याला जोडून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आधी इथे शिलाई मारून घेऊया. तर बघा, या ठिकाणी आपले दोन्हीही साईडला शिलाई मारून झालेली आहे आणि मग एक्स्ट्राचं जे उरतं ना ते आपण कट करून घेऊया. तर बघा, हे झाले आपले पेन्सिल पाऊचचे 2 भाग तयार. आता काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला माप घ्यायचं आहे. बघा, 6.5 इंचाचं, तर मी 7 इंचाची चेन घेणार आहे. तर हा चेनीचा असाच तुकडा माझ्याकडे पडलेला होता, मी तोच घेतलेला आहे. याच्यात तुम्हाला फक्त 6.5 इंचाचं घ्यायचं आहे, पण ती चेन पडलेली होती म्हणून मी डायरेक्ट वापरली. तर बघा, इथून आपल्याला या ठिकाणी चेन उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा, टॉप स्टिच केल्यानं काय होतं की शिलाई आपली अटकत नाही आणि चेन बी आपली सरळ अशी ओपन होत असते, म्हणून कधीही टॉप स्टिच करणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी आपण टॉप स्टिच केलेला आहे. परत दुसराही जो पार्ट आहे तो बी सेम अशाच पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही शिलाई नाही मारली तर चेन
जो भाग आहे तो उलटा सुलटा होऊन जातो, मागे पुढे जे आपले शेप आहे ते होऊन जातात. तर समोर असं व्यवस्थित ठेवून इथे त्याला शिलाई मारायची आहे. बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आणि याला आपण बघू शकतात आपला शेप असा बनतो. त्याच्यानंतर इथे आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा टॉप स्टिचने किती छान फिनिशिंग येत असते. तर मी दोन्हीही साईडला परत एकदा शिलाई मारून घेते. बघा टॉप स्टिच आपलं झालेलं आहे. एक्स्ट्राचे जे दोरे आहे ते कट करून घेऊया. बघा या ठिकाणी मी रनर वापरलेला आहे 5 नंबरचं. तर बघा रनर आपण इथे ॲड करून घेऊया. ज्याला कोणाला रनर फॉर्म सीट नॉन-1 घ्यायचं असेल माझ्या व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज टाका. व्हॉट्सअप नंबर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्ही असे लायनिंग करून घेतले तर अजून सुंदर दिसतं आपला हा पाऊच. बघा इथून सुरुवात करायची आहे. इथे शिलाई मारत चालायची आहे आणि हे सगळे जे भाग आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे. बघा आपली शिलाई सुरुवात केलेली आहे. हा पहिला भागला आपण शिलाई मारली, हा दुसरा भाग, हे तिसरा भाग आणि हा चौथा भाग, म्हणजे चारही भाग कोण्याला आपल्याला शिलाई पक्की शिलाई करून घ्यायची आहे. बघा एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेऊया. बघा परत एकदा सांगते, हे जे चारही कोणे आहे त्याला डबल टिबल शिलाई देत चला, जेणेकरून आपलं जे पॉकेट आहे जास्त दिवस टिकतं. तर बघा इथे आपण परत एकदा शिलाई देणार आहोत. तर हे बघा पूर्ण पॉकेटला मी डबल टिबल शिलाई दिलेली आहे. तुम्हाला वाटलं असं तुम्ही याला पायपिंगसुद्धा करू शकतात. तर चला याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवून देते. तेला आपण सरळ करून घेऊया. खूप सोपं आहे आणि इतकं भारी, म्हणजे जे वेस्ट जे छोटे छोटे तुकडे असतात ना ब्लाऊज पीसचे, त्याचाच वापर करून आपण हे जे पेन्सिल पाऊच तयार केलेलं आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात. नाही तुम्हाला समजा पेन्सिल ठेवायची तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं छोटं मोठं मेकअपचं सामानसुद्धा तुम्ही बॅगमध्ये घेऊन जाऊ शकतात. तर बघा खूप जास्त जागा आहे आणि अशाच पद्धतीचे मी अजून एक पेन्सिल पाऊच तयार केलेला होता. हा पेन्सिल पाऊच मोठा आहे आणि याचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला होता आणि हा छोटा पेन्सिल पाऊच दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीचे तुम्ही पेन्सिल पाऊच तयार करू शकतात. आणि मी याच्यापेक्षा अजूनही खूप पेन्सिल पाऊच बनवलेले होते. त्याचे काही इमेज तुम्हाला मी आधी सुरुवातीला दाखवले आणि काही इमेज मी तुम्हाला नंतरसुद्धा दाखवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने छोटे छोटे जे पेन्सिल पाऊच आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी तयार करू शकतात. आणि फक्त काही घरातलेच काही तुकडे आहे. बघा मी याच्यामध्ये 3 तुकड्यांचा वापर केलेला आहे. फक्त छोटे छोटे जे तुकडे असतात ते फेकून न देता त्याचा असा तुम्ही वापर करू शकतात की त्यांनी जेणेकरून तुमची मुलं बी खुश आणि घरातले काही असे छोटे मोठे वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हा पेन्सिल पाऊच तयार करू शकतात. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या जी मैत्रीण आहे तिच्याबरोबर माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्याला गरज आहे आणि त्यांना खरंच टेलरचं काम आवडतं त्यांना नक्की माझा हा व्हिडिओ शेअर करू शकतात. तर बघा असे पाऊच आपण घर बसल्या तयार करू शकतात. बघा हा एक पेन्सिल पाऊच मी तयार केलेला होता. अजून भरपूर असे पेन्सिल पाऊच ना असे तयार केलेले होते. एक लाल रंगामध्ये सुद्धा मी बनवलेला होता, तो कस्टमरचा होता. तर बघा हा पाऊच. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया परत नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद.